कोण जास्त मुलींना पटवणार, आरोपींमध्ये लागलेली शर्यत. मुख्य आरोपी अयान अहमद आणि उझेर खान मध्ये शर्यत. अयान मुलींसोबतचे अश्लील व्हिडिओ उझेरला पाठवायचा. पैशांवरून वाद झाल्यानं व्हिडिओ केले होते व्हायरल. अमरावतीतील लैंगिक अत्याचारातील सर्वच्या सर्व मुली मुस्लिम. काही मुली अल्पवयीन असल्याची माहिती अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची माहिती. अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट. आरोपी अयान अहमदच्या वाढदिवसाला पोलिसांची होती उपस्थिती. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये भर रस्त्यात फटाके फोडत कापला होता केक. नाशिकच्या टीसीएस मधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण. फरार संशयित आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. निदा खानच्या जामीन अर्जावरती उद्या सुनावणीची शक्यता. कॉर्पोरेट जिहादची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल. राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार. तक्रारदारांची भेट घेणार, कंपनीची पाहणी करणार. नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाचा तपास एनआयएकडे. पोलिसांनी कागदपत्र एनआयएकडे पाठवली. सूत्रांची माहिती तर संशयित आरोपींना परदेशातून फंडिंग झालंय का याचा सुद्धा होणार तपास. आरक्षणाला पाठिंबा तर फेररचनेला विरोध. लोकसभेमध्ये विरोधकांची भूमिका. विधेयकावरती आज लोकसभेमध्ये होणार मतदान. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई मनपामध्ये जाणार. नवनियुक्त आयुक्तांची घेणार भेट. अश्विनी भिडेंना भेटून देणार शुभेच्छा. दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी स्वतःच्या घरामध्ये डोकवावं. निशिकांत दुबेंवर उबाटाचे प्रवक्ते अखिल चित्रेंचा निशाणा. माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यावरती गुन्हा दाखल. शिवसेना कार्यकर्ते योगेश दाभाड यांनी केला होता आत्महत्येचा प्रयत्न. उसने घेतलेले पैसे परत दिल्यानंतर देखील धमकावल्याचा होता आरोप. गेम ओव्हर. सहर शेखची इन्स्टा पोस्ट चर्चेत. नॉट रिचेबल सहर शेख दिसली वानखेडे स्टेडियमवर. बोगस ओबीसी प्रमाणपत्रामुळे सहर शेख वादाच्या भोवऱ्यात. मुलानंच जन्मदात्या आईची हत्या केल्याचा संशय. मिरजच्या मानमोडीमधले धक्कादायक प्रकार. पत्नीला घरामध्ये ठेवण्यास आईचा विरोध असल्यानं हत्या केल्याचा अंदाज. छत्रपती संभाजीनगरच्या हनुमान चौकात गोळीबार. 2 गटातील वादानंतर तरुणांचा हवेमध्ये गोळीबार. गेल्या 72 तासांमध्ये 3 मोठ्या गुन्हेगारीच्या घटनांनी हादरली मराठवाड्याची राजधानी. आरक्षणासाठी मुस्लिमांचा एल्गार. बीडमध्ये आज मुस्लिमांचा महामोर्चा. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत जाहीर करा. महसूल मंत्री बावनकुळेंचा निर्णय. ऑक्टोबर 2025 ते 26 दरम्यानच्या नुकसानीसाठी मदत. राज्यामध्ये पुढचे 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यामध्ये 10 दिवसांची शस्त्रसंधी. डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. एमसीएचा ऐतिहासिक पाऊल. बीसीसीआयच्या पावलावर पाऊल. एमसीए खेळाडूंशी करणार वार्षिक करार. मुंबईचा सलग 4था पराभव. पंजाबनं 7 विकेट्सनं उडवला मुंबईचा धुव्वा. आज पहिल्या विजयासाठी अजिंक्यची सेना लावणार जोर. अहमदाबादमध्ये गुजरात विरुद्ध कोलकाता एकमेकांना भिडणार. कोण मारणार बाजी याकडे सध्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष.